नमस्कार विद्यार्थी मित्र, तुमच्या सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। ती म्हणजेच पोलीस भरती 2024चे शारीरिक चाचणी प्रवेशपत्र आलेले आहेत। ज्याप्रमाणे तुम्हाला नेहमी प्रश्न पडायचा की ग्राउंड कधी होणार, प्रवेशपत्र कधी येणार, तर विद्यार्थी मित्रांनो ती वेळ आलेली आहे। तुम्ही घेतलेल्या मेहनतीला सार्थक करण्याची ही वेळ आहे। तर मित्रांनो, शारीरिक चाचणी पोलीस भरतीसाठी प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे तुम्हाला सांगतो पहा। त्याआधी मेहनत करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक छोटीशी लाईन आहे। वह देखो पास खड़ी मंजिल आशा से हमें बुलाती है, साहस से बढ़ने वाले के माथे पर तिलक लगाती है। तर साहसी बनून विश्वासाने आपल्या या पोलीस भरतीला समोर जा। पहा हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे। तर विद्यार्थी मित्रांनो, महा-आय-टीची जी पोलीस भरती रिक्वायरमेंट 2024ची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर तुम्हाला जावे लागेल। ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। तर त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की इथे अर्ज क्रमांक अधिक जन्मतारीख टाकायची आहे। म्हणजेच काय करायचे, आपला जो अर्ज आहे त्या अर्जामध्ये तुम्हाला तिसऱ्या क्रमांकावर दिसेल उमेदवाराचा अर्ज क्रमांक। तो अर्ज क्रमांक पूर्ण तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे आणि सोबतच त्याचे तुम्हाला तुमची जन्मदिनांक टाकायला लागेल। म्हणजेच काय, जर तुमची जन्मदिनांक 17/5/1992 असेल तर 17/05/1992 हे असं पूर्ण टाकावे लागेल आणि नंतर तुम्हाला पुढे जा इथे क्लिक करावं लागेल। पहा इथे दिलेलेच आहे पूर्ण अर्ज क्रमांक आणि सोबतच जन्मतारीख। तर पुढे जा क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की इथे प्रिंट लिहून येते आणि खाली पूर्ण आपलं हॉल तिकीट जनरेट होते, ज्यामध्ये इथे दिलेले असते आपले घटक कार्यालय, म्हणजे आपण जिथे फॉर्म भरलेला आहे त्याचे नाव। सोबतच तुम्हाला इथे दिसेल तुमची शारीरिक चाचणी कोणत्या तारखेला होणार आहे आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला शारीरिक चाचणी मोजमापसाठी उपस्थित जी वेळ आहे ती इथे दिलेली असेलच आणि दिनांकाच्या खालीच तुम्हाला शारीरिक मोजमाप करण्याचे ठिकाण म्हणजेच जे ग्राउंड आहे, जे स्टेडियम आहे ते तुम्हाला मिळेल। आणि याच प्रकारे पूर्ण हॉल तिकीटवर तुमचे नाव, तुमचं पदाचे नाव, अर्ज क्रमांक, तुमचा पत्ता याप्रमाणे सर्व तुमची खाजगी माहिती असेल। आणि त्यानंतर तुम्हाला खाली दिलेले असेल की उमेदवारांसाठी सूचना। त्या सूचना नक्की व्यवस्थित वाचायच्या, कारण की ते खूप महत्त्वाचे आहेत। जेव्हा तुम्ही ग्राउंडवर शारीरिक चाचणी द्यायला जाल तर डॉक्युमेंट असणे खूप महत्त्वाचे आहे। ज्याप्रमाणे तुम्हाला तिथे लिहिलेले दिसेल की उमेदवाराने स्वतःच्या पोलीस भरतीचे ओळखपत्र म्हणजेच ॲडमिट कार्ड याच्या 2 प्रिंट आणाव्यात। सोबतच तुम्ही जो फॉर्म भरला आहे आवेदन अर्ज त्याचेसुद्धा 2 प्रिंट आणाव्यात। या प्रकारची संपूर्ण माहिती तिथे दिलेली आहे, तर ते तुम्ही नक्की वाचायची। फक्त कोणी सांगितले म्हणून, कोणाला विचारले म्हणून त्याच बेसवर तुम्ही जायचे नाही, ते सुद्धा माहिती काढायची। मात्र ते सूचना वाचून त्या सर्व व्यवस्थित आपले कागदपत्र सोबत घेऊन जायचे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तुम्ही केलेल्या मेहनतीला तुम्ही 100% विश्वास ठेवा आणि भरतीला समोर जा। आणखी काही अपडेट आल्यास मी तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवर माहिती कळवेल। त्याकरिता तुम्ही या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।